10 मॅचेस, म्हणून टाइमपास नकोय. क्षेत्ररक्षण पहिलेच लावून घ्या फटाफट. केंद्रेपाडा पहिली ओव्हर घेऊन येत आहेत. बुम बुम बुमरा. सामना करतील राहुल आर्डू. नॉन स्ट्रायकर एंडला मनीष. पहिलाच बॉल आखूड. अरे रे 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 स्वस्तात गेला असता आता भावा. आउट झाला. काही कॉलिंग नसताना पहिल्या चेंडूवरती आपण तंबूत परत या. नाश्ता करून घ्या या लवकर. चला स्पीडअप करा जरा. राहुल आर्डू या. नेक्स्ट बॉल बुमरा फेस करतील सुमित गाडे. खूप चांगला कव्हर ड्राईव्ह. कव्हरच्या डोक्यावरून सोनू यांना काही समजलं आहे. सिंगल धाव. बुमरा टू मनीष. अरे रे 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 4 रन. खूप मस्त फटका मारलेला आहे काऊ कॉर्नरच्या साईडला. मनीष दमखम है भाई. चलो रिवर्स स्वीप. सरळ हातात. खूप सुंदर क्षेत्ररक्षण. सिंगल धाव. स्ट्रायकर एंडला सुमित गाडे. बुमरा खोलवर टप्प्याचा चेंडू. ब्लॉक होल्ड मध्ये सन्मान दिला आहे सुमित गाडे यांनी.
आणि हा खूप सुंदर फटका दिलेला आहे. हा न बघता सांगू शकतो कोणीही, हा खूप जबरदस्त षटकार मारलेला आहे सुमित गाडे यांच्या बॅटमधून. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12. चला स्पीडअप करा. तिसरा षटक घेऊन येत आहेत. अमित अमित सामना करतील मनीष. सीनियर आपले प्लेयर रोहित पटनायक. चांगला चेंडू स्क्वेअरच्या दिशेने फटकवलेला आहे. सिंगल धाव. दुसऱ्या धावेची प्रयत्न चालू होता मनीषचा, पण तो काहीसा जमलेला नाहीये. कोणाला हल्ले उर्फ रॉनी खूप लवकर आलेले आहेत. कमॉन. अरे बाबा 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 बाबा, रविवारचा नाश्ता भरपूर झाला. 6 रन. सुमित गाडे काय खेळतोय बाबा तू. संघाची धावसंख्या 19. हा एक परत जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न फसला सुमित गाडे. कमबॅक केलेला आहे. परत एकदा बॅटची कडा लागली सळ कीपरच्या हातात. कीपर खूप चपळ आहेत आमचे. प्रथमेश अधिकारी इकडे गावचा मध्या. हा भरपूर मोठा दिलेला आहे षटकार. सुमित गाडे दिलखुश करतोय भावा. सकाळी सकाळी नाश्ता नाही झाला तरी पण दुखापत झाली आहे का जरा फक्त जरा थोडस लक्ष द्या. बहुतेक सुमित गाडे
सिंगलनी समाधान. खूप चांगलं क्षेत्ररक्षण होतं बाउंड्री लाईनला. बॅट्समन काय दुसरा रन परिवर्तन करू शकले नाही. स्ट्रायकर एंडला सुमित गाडे. आणि मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. 2 धावांनी समाधान. खूप चांगला थ्रो. प्रथमेश अधिकारी काय करतात बघूया. आणि हा एक खूप मोठा फटका दिलेला आहे. कव्हर्स वरून चौकार. सुमित गाडे आग ओकतोय आज. 10 बॉल मध्ये वैयक्तिक सुमित गाडेचे 25 धावा कुठल्या आहेत बाबांनी. 10 चेंडू 25 धावा. मी धन्यवाद करतो कमल वाल्मिकी यांचा. ते मला असं बोर्ड दाखवतात. खूप छान आहे कॉमेंट्री तुमची. काय प्यायची सोय कर बाबा, नंतर बघू. आणि हा फटका चुकला. सरळ हातात झेल. टेकनी घेतला आहे. टेक. आणि सुमित गाडे खूप चांगलं प्रदर्शन संघासाठी. 11 चेंडू फक्त त्यांनी फेस केले. 25 धावा कुठल्या आहेत भावा. ये सत्कार करा, टाळ्या वाजवत नालायकांनो. पुढील बॅट्समन महेश. मस्त असा लेग साइडला फिरवलाय. चौकार. मायानी आलं आपलं चौकारांनी खातं खोललं आहे. प्रथमेश अधिकारी थोडे गडबडलेले दिसत आहेत. नाईट करून आलेच वाटतं. लेग साइडच्या साइडने बॉल गेलेला आहे आणि सरळ विकेट. प्रथमेश अधिकाऱ्यांनी खूप चांगला कमबॅक केला आहे. महेशला परत यावं लागेल. त्यांना रिप्लेस करण्यासाठी गेलेले आहेत राम यादव. बाबू बांगणे, सॉरी क्षमा करावी, बाबू बांगणे. द मस्कुलर मॅन फ्रॉम स्टेशन पाडा. तीन ओव्हर नंतर 36 धावा झालेल्या आहेत. पुढील षटकार जो कोणी मारेल त्यांना अनुप तर्फे 101 रुपयाचं बक्षीस आहे. नेक्स्ट ओव्हर अमोल गाडे फेस करतील मनीष. फुलटॉस असा होता. मनीष चांगला समाचार घेतला असता तू या बॉलचा.
गुड बॉलिंग अमोल गाडे. स्लोअर बॉल होता आणि हा सरळ टेकच्या हातात दुसरा टेक. टेकच्या हातात दुसरा टेक गेलेला आहे. परतावा लागेल मनीषला. खूप चांगला प्रयत्न होता. थोडी ताकद नजाकत थोडी कमी पडली. पुढील फलंदाज जात आहेत सूरज बागवे, डावखुरा बॅट्समॅन. बघूया. लेफ्ट हँडेड बॅट्समन सूरज बागवे फेस करतील अमोल गाडे यांना. आणि हा फसलाय बहुतेक चेंडू भावा. डायरेक्ट जातो हातात. बॉल डॉट होत चाललेले आहेत. रन कमी होत चाललेले आहेत. विकेटवर विकेट होत चाललेली आहे. नोंद घ्या. इंद्रपाडा गोलू सिंग यांनी षटकार मारल्यावर प्रत्येक षटकाराला 101 रुपया हेंद्रेपाड्यातील एक अज्ञात उद्योजक आहेत त्यांनी जाहीर केलेलं आहे. मारलेला आहे. खूप मस्त. खूप खूप चांगलं क्षेत्ररक्षण अमित यांचं. चौकार अडवलेलं आहे. नक्कीच 2 धावा आपल्या संघासाठी त्यांनी वाचवल्या आहेत. परत एकदा सरळ अमित यांच्या हातात. गोलू प्रयत्न करतायत बाउंड्री लाईन क्लिअर करण्यासाठी, पण कुठेतरी अमोलही कमी पडू देत नाहीये. स्वतःच्या बॉलिंगला रोखून ठेवलंय. बाबू बागणे द मस्कुलर मॅन. बघू आता बॉल कुठे पाठवतात की स्वतःकडेच ठेवतात. पाठवला होता पण जरा थोडीशी नजाकत कमी पडली आणि हा इथे ड्रॉप पण झालेला आहे. काय फिल्डिंग करतात भावा. 3 धावा काढलेल्या आहेत. 42 धावा झालेल्या आहेत स्वरा वॉरियर यांचे.
या पुढील जे होणारे सामने आहेत लक्ष द्या. हेंद्रेपाडा बॉयज वर्सेस वाल्मिकी ब्रदर्स. हेंद्रेपाडा बॉयज वर्सेस वाल्मिकी ब्रदर्स. त्यानंतर अष्टविनायक 11 वर्सेस प्रिशा 11. अष्टविनायक वर्सेस प्रिशा 11. तदनंतर डीपी बॉयज वर्सेस अष्टविनायक 11. डीपी बॉयज वर्सेस अष्टविनायक 11. त्यानंतर चौथा जो सामना होईल प्रिशा 11 वर्सेस वाल्मिकी ब्रदर्स. प्रिशा 11 वर्सेस वाल्मिकी ब्रदर्स. आणि शेवटचा जो सामना होईल लीगचा डीपी बॉयज वर्सेस स्वरा वॉरियर्स. नाणेफेकीचं कौल घेत आहेत हेंद्रेपाडा बॉयज वर्सेस वाल्मिकी ब्रदर्स. गणपती बाप्पा मोरया. चला चला. लखनऊ के नवाब के जैसा मत करो. तुम पहले पहले तुम. प्रथमेश अधिकारी एम एस सोनू तयारी. 43 धावांचं टार्गेट आहे. हेंद्रेपाडा बॉयज यांनी नाणेफेकीचा कौल जिंकला आहे. कृपया लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. वेळ खूप कमी आहे आपल्याकडे. काल सारखी परिस्थिती आज येऊ नका येऊ. उद्या कोणत्याही मॅच होणार नाहीये. आजच सगळ्या संपवायच्या आहेत. हेंद्रेपाडा बॉयज यांनी टॉस विन केलेला आहे. ठरवतील ते. 43 रनांचा टार्गेट चेस करत आहेत हेंद्रेपाडा बॉयज. प्रथमेश अधिकारी ऑन स्ट्राइक. नॉन स्ट्रायकर एंडला एम एस सोनू. गोलंदाज तयार महेश. कमिटी तर्फे पाणी आलेलं आहे. महेश यांचा बॉल खूप चांगल्या प्रकारे त्यांनी फिरकी फिरवलेली दिसते. प्रथमेश अधिकारी काही समजू शकले नाहीये. परत एकदा तसाच चेंडू. प्रथमेश अधिकारी काही समजू शकत नाहीये. महेश सिंगलच धाव भेटली आहे 3 चेंडू नंतर. चांगली गोलंदाजी. ह्याच ओव्हरमध्ये निर्णायक ठरू शकतोय. पहिल्याच ओव्हरला एम एस सोनू. महेश
मारला चेंडू आणि फसला डायरेक्ट राहुल आडूच्या हातामध्ये. या भावा नाश्ता करून घ्या. टायमिंग थोडा फसला. एम एस सोनू सरळ झेल गेला आहे राहुल आडू यांच्या हातात. नेक्स्ट बॅट्समन तडपदार अमित एंद्रेपाडा बॉयज. विकेटच्या पाठी राम यादव पुराणा चावले. या लवकर इथं माझं तोंड. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नम कुर्मदेव सर्व कार्य सुसर्वदा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो. आजच्या दिवसाची सुरुवात ती म्हणजे हेंद्रपाडावरचे स्वरा 11. हेंद्रपाडा हा संघ बॅटिंग करत आहे आणि स्वरा 11 हा संघ क्षेत्ररक्षण करत आहे. तर तुम्ही आता स्कोर जर बघत असाल तर धावसंख्या झाली ती म्हणजे 7. विकेट गेली 1. पहिलं षटक समाप्तीनंतर दुसरं षटक घेऊन येत आहे तो म्हणजे सुमित गाडे. पहिल्या इनिंगमध्ये स्कोर झाला होता स्वरा वॉरियर्स यांचा. तो म्हणजे टोटल 4 ओव्हरची मॅच होती. 42 रन झाले. 5 विकेट गेले होते त्यांच्या. म्हणजे जिंकण्यासाठी त्यांना 4 ओव्हरमध्ये 43 रनाची गरज. जर तुम्ही ॲव्हरेज जर बघितला तर प्रति ओव्हर 11 रनाची गरज त्यांना. आणि विकेट एक गेलेली आता 18 बॉलमध्ये 7 1 ओव्हर 7. दोन्ही संघाला विनंती करतो तुमचा 12वा प्लेयर ना आमच्या बाजूला बसवा. म्हणजे काही प्रॉब्लेम नाही होणार. काय प्रॉब्लेम झाला तर लगेच सांगता येईल त्याला. पहिलं षटक संपलेलं आहे. दुसरं षटक मार्गस्थ. पहिला चेंडू बघू प्रथमेश कसा पहिलं होतं चेंडू. तो निर्धाव चेंडू पहिलाच. थोडीशी मारा त्याचा चुकलेला आहे. बॉल तर बघितलं तर आउटस्विंग झाला. बॉल इनस्विंग झाला नाहीये. कारण हे डू ऑर डायचे सामने चालू आहेत. काल बघितलं आपण बराच वेळ झाला होता आणि 2 सामने आपण आज खेळवले. तर संघांना विनंती केली होती की ना तुम्ही 8 वाजता या. खरंच आले संघ 8 वाजता आणि आपण एक सामना आपला झाला होता. आता दुसरा चालू आहे. चांगला स्कर्ट आला मला वाटतं बॉन्टीच्या दिशेने. पण तिथे प्लेअर उभा आहे. मला वाटतं एकच रनाने समाधान मानावं लागेल ते म्हणजे हेंद्रपाडा संघाला. पण स्थिती जर बघितली तुम्ही तर स्थिती खूपच बिकट आहे. कारण 1 ओव्हर झाली आणि दुसरा पण बॉल झालेला आहे. दुसऱ्या षटकचा धावसंख्या फक्त 8 आहे. म्हणजे अजून जिंकण्यासाठी जर बघितलं तुम्ही 34 धावांची अजून गरज आहे. आणि दुसरं षटक मार्गस्थ आहे. म्हणजे याचा अर्थ 12 आणि 4 16 बॉल अजून फक्त बाकी आहे.
वेळ नका घेऊ, कारण आजच्या दिवसात आपल्याला 10 सामने ऍक्च्युली खेळवायचे आहेत फायनल पकडून. टोटल 10 सामने आहेत आजच्या दिवसाचे. उंच षटकार पण हवेत चेंडू. बघू आपण, बघू कॅच घेतोय का तो. कॅच घेतलेली नाहीये. धावसंख्येत 2नीच भर होईल. तिसरी धावसंख्या घेण्याच्या प्रयत्नात पण प्रथमेश धावलाय, पण हा प्लेअर काय करतो बघू, थोड्याच माहिती होईल. आणि बघा पंचांचा निर्णय मला वाटतं नटआउटचाच इशारा येईल, कारण पंचांनी अजून हात वर केलेला नाही. म्हणजे याचा अर्थ धावसंख्या 3नी भर झाली. धावसंख्या झाली ती म्हणजे 11. डगआउट मधून कोणी प्लीज जरा गोंगाट करू नका, विनंती करतो. एकानेच बोला, आम्हाला इथं जरा बाधा होते. धावसंख्या झाली 11. शेवटचे 3 बॉल बाकी आहेत. दुसरं षटक मार्गस्थ. पंच खरंच ना तुम्ही चांगली कामगिरी करता भर उन्हात. काल पण आम्ही बघितलं तुम्ही चांगली खरंच खूप छान कामगिरी केली काल आणि चांगले चांगले निर्णय दिले, अचूक निर्णय दिले तुम्ही. धन्यवाद. तुमचा मानाचा मुजरा तुम्हाला बदलापूर प्रीमियर लीगच्या माध्यमातून. बॉलर सुमित बघू काय करतोय. पुन्हा तो शॉट मारण्याचा प्रयत्न. म्हणजे याच्या आधीचा जो बॉल होता, लास्ट टू लास्ट बॉल, तोच बॉल होता. चुकला, मारता नाही आला. पण बरोबर आहे, मारावंच लागेल, कारण धावसंख्या जर स्कोरबोर्ड बघितली तर ती फक्त म्हणजे 11 झाली. याचा अर्थ म्हणजे बॉल टू बॉल रन आहेत. पण असं चालणार नाही. जर तुम्हाला जिंकायचं असेल, आपल्या संघासाठी जर काहीतरी करायचं असेल, तर नक्कीच तुम्हाला भेदक मारा करावा लागेल. बरोबर आहे प्रथमेश. हवेत चेंडू. आपल्याला थोडंच माहिती होईल. कॅच घेतलेली आहे, कारण बॉलरचा हात उंच झाला, याचा अर्थ कॅच घेतली. प्रथमेशला तंबूमध्ये परतावं लागेल, कारण बरोबर आहे तुम्हाला हाणामारीच करून जिंकायचं आहे. कारण स्कोर जर बघितला, एक उच्चांक गाठलाय 4 ओव्हरमध्ये 42. महेश उलावले याचा नक्की सत्कार करण्यात येईल, कारण एक बी विकेट त्यांनी घेतलेली आहे. एक प्रथमेशच्या रूपाने त्याला विकेट मिळालेली आहे. आता जर बघितलं तर जाता येतो म्हणजे सुमित ना, सुनील. शेवटचा बॉल, दुसरा षटक मार्गस्थ. सुनील लेफ्ट हँड बॅट्समन. हो, त्याचं होम ग्राउंड आहे मित्रांनो. रोज तो इथे प्रॅक्टिस चालूच असते त्याची, सकाळी किंवा संध्याकाळ. बघू आपल्या संघासाठी किती भरीव कामगिरी करतो ते आपल्याला थोड्या वेळात माहिती होईल. खरंच त्याचं होम ग्राउंड बघू. एकने समाधान मारावं लागेल. अशा तऱ्हेने षटक समाप्त. थोडंसं जर बघावं आपण स्कोरबोर्डकडे जाऊया. धावसंख्या झाली ती म्हणजे फक्त 12 बॉल 12 फक्त. म्हणजे जिंकण्यासाठी जर तुम्ही बघितलं तर अजून तुम्हाला 12 बॉलमध्ये 31 धावांची गरज, 31. तर 15चा तुम्हाला ॲव्हरेज द्यावाच लागेल, 16चा. आता सीझनचा बॉलर, त्याचं नाव राहुल अर्डू. काल त्याने चांगली उत्कृष्ट कामगिरी केली. मी बघितली त्याची बॉलिंग बघितली. खरंच मूर्ती लहान आहे पण त्याची कीर्ती महान आहे. स्वरा 11 या संघाने त्याच्यावर एक जबाबदारी दिली आहे की बाबा तू ही बॉलिंग टाक, कारण हीच ओव्हर खूप महत्वाची आहे. जर तुम्ही बघितले मित्रांनो तर 12 बॉलमध्ये 31 धावांची गरज आहे. या ओव्हरमध्ये जर काही बॉलर किंवा बॅट्समननी जर काही जादू केली तरच एक चमत्कार घडेल दोन्ही संघासाठी. बघू आता बॅट्समन जादू करतोय की बॉलर जादू करतोय. तिसरं षटक मार्गस्थ. पहिलं वैयक्तिक राहुल नवडूसाठी. बरोबर आहे, गगनचुंबी. पहिलाच मला वाटतंय पंचांचा निर्णय आलेला. पंच कॅच आहे. ओके, पंचांनी निर्णय नाही दिला, आम्हाला इथं दिसत नाही, सॉरी. चांगला त्यांनी षटकार मारण्याचा प्रयत्न केला होता राहुल अर्डू सॉरी, माय मिस्टेक. खरंच विश्वासाला तो पात्र ठरला कॅप्टनच्या. महेश कॅच ज्याने घेतलेले.
अडला काढला सुनील, तुझा चांगलाच होता गगनचुंबी षटकार, पण काय करणार, तो बाहेर नाही गेला बाउंड्रीच्या दिशेने आणि कॅच घेतली. बरोबर डुआडाची स्थिती निर्माण झाली आहे, ती म्हणजे इंद्रापाडा या संघासमोर. त्याच दिशेने बॉल मारण्याचा प्रयत्न, पण यावेळेस राहुल उर्डू तुझी जादू नाही चालणार, कारण तू नाही, पण तुझे ऍक्च्युली प्रयत्न जर बघितले तर चांगलेच होते. बरं त्याच लेंथला तू बॉल टाकला होता, थोडासा मारा तुझा चुकला आणि बॅट्समनने पण बरोबर बॅट आणि बॉलचं कॉम्बिनेशन करून दिलं आणि त्याच दिशेने त्यांनी गगनचुंबी असा षटकार मारलेला आहे. बॅट्समन म्हणजे अमोल घाडे. अमोल घाडे हा पण एक उत्कृष्ट कॉमेंट्री मॅन आहे. समालोचन मी त्याची काल बघितली, खरंच मला आवडली ज्या पद्धतीने तो करत होता. कर्णधार तुम्ही टाइम नका घेऊ, पंच तुम्ही ताकीद द्या यांना. पुन्हा हवेत चेंडू, मला वाटतं दुसरी विकेट घेण्याच्या प्रयत्नात बघू राहुल अरडू दुसरी विकेट त्याच्या नावावर. खरंच पुन्हा एकदा कमबॅक. 6 विकेट 6 विकेट असं मला ह्या ओव्हरचं मला समीकरण असं दिसतंय की पहिला बॉल टाकला त्याने विकेट घेतली सुनीलच्या रूपाने, आणि दुसरा 6 अमोलच्या रूपाने, आणि तिसरा विकेट अमोलच्या रूपाने. एक चांगला सीझनचा प्लेअर आहे आता राहुल अरडू. चांगले चांगले मुंबईचे मैदान त्यांनी गाजवले. आता सध्या टेनिसकडे वळलाय तो. अमोल अडलं का अमोल? तिसरं षटक मार्गस्थ. बॉल झाले 3. बघा त्याच्या बॉलिंग मध्ये बघा व्हेरिएशन किती. बघा ह्यात लास्ट बॉल जो टाकला होता त्या पद्धतीने न टाकता त्यांनी व्हेरिएशन केले. 22 अंपायरचा इशारा, कडक 5. कुठेतरी झुकती चालली मॅच जर तुम्ही बघितली. वर्षा 11 स्वरा 11 या संघाकडे मॅच जरा झुकत चालले. जर तुम्ही बघितलं तर 70-30चा फॉर्म्युला मी इथे अप्लाय करतो. 70% झुकतं माप आहे ते म्हणजे स्वरा 11 या संघाकडे, आणि इंद्रापाडा या संघाकडे 30%. पण बघू डोळ्याची स्थिती आहे इंद्रापाडा संघासमोर. काय अजून चमत्कार ते घडू का? आज खंडोचा बार आहे. येळकोट जय मल्हार, सदानंदाचा येळकोट. प्रत्येक बॉलला तुम्ही जर टीम मीटिंग करत राहिले तर आम्हाला इथे रात्रीचे 10 वाजतील. वॉर्निंग आहे, वॉर्निंग. बघा 6, मला वाटतं चांगला षटकार. पण ठीक आहे, शाबास मित्रा शाबास. ज्या पद्धतीने तू वर टाकली 2 विकेट तंबूमध्ये तू परतला आणि तुला आता 2 6 मिळाले. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. अशा तऱ्हेने आपण जर स्कोअरबोर्ड कडे वळूया. विकेट गेला 4, धावसंख्या झाली 25 आणि शेवटचा बॉल अजून बाकी आहे जिंकण्यासाठी. जर तुम्ही बघितलं तर 7 बॉलमध्ये 18. समीकरण अजून काही चांगलं समीकरण बघायला गेलं तर दोन्ही संघांसाठी चांगलं समीकरण आहे. अजून पण मी आता बोलू शकत नाही. आता 50% मॅच आपण फॉर्म्युलावर जाऊ. 50% माझं इक्वेशन आहे. 50-50 अजून जर तुम्ही बघितलं प्रेडिक्टेशन दोन्ही संघाकडे जर आपण बघितलं 50% अजून पण जिवंत ठेवला आज 6 मारून. कुठेतरी आशा त्यांच्या जिवंत झाल्या इंद्रापाडा संघाच्या. नक्कीच त्यांच्या ढगवातमध्ये बघितलं तर उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय. बघू आता 2 रन जर घेतली तर नक्की स्ट्राईक त्याच्याकडे रोटेट राहील, पण ते रिक्स घेणार नाहीये. त्यांना रिक्स नाही घ्यायची. धावसंख्या देखणी भर, धावसंख्या दिली 26 आफ्टर 3 विकेट 4. आणि प्लीज पे अटेन्शन, जिंकण्यासाठी 6 बॉलमध्ये 17 धावांची गरज. बघू आता पंच चांगलीच कामगिरी मध्ये. आणि
आणि कॅप्टन आता कोणाकडे बॉलिंग देतं आपल्याला थोडं दिवस माहिती पडेल, कारण हे निर्णायक ओव्हर असणारे मला वाटतं सूर्याला देतील. आय थिंक सूर्या जी कॅप ज्या पद्धतीने काढली त्यांनी, सूर्या एक चांगला होतकरू आणि ऑलराऊंडर 40+ खेळाडू आहे तो. सगळ्यात ज्येष्ठ व्यक्तिमत्व सूर्या. अनुभव त्याच्या पाठीशी आहे. प्रत्येक बॉलला जर टीम मिटिंग केली, पंच यांना ताकीद द्या, पंच यांना 2 रनांची लावा, यांना आता पेनल्टी लावून टाका. अनुभवाच्या जोरावर आणि ताकदीच्या जोरावर सूर्या मैदानात उतरलाय. बघू आपल्या संघासाठी, कारण अट्टीतट्टीचा सामना चालू आहे शेवटपर्यंत. कुठेतरी झुकतं माप हेंद्रापाडा संघासमोर. पहिला आज बॉल बघू आता. 2 रनाची गरज आहे तिथे, कारण स्ट्राईक ही जर जेवढी त्याच्याकडे जोपर्यंत राहील तोपर्यंत चांगलं राहणार. असा थ्रो करून नाही चालणार मित्रा, तुम्हाला डायरेक्ट थ्रो करायचा होता. ग्राउंड थ्रो तुम्हाला करून नाही चालणार, कारण बॉल नाही पोचणार. 5 बॉलमध्ये 15, ठीक आहे. कुठेतरी नैराश्य सोरायलन या संघाचं कुठेतरी नैराश्य दिसतंय. कारण फिल्डिंग क्षेत्ररक्षण खूप महत्वाचं आहे मित्रांनो. फिल्डिंगच्या जोरावर बॉलरला पण ताकद येते बॉलिंग टाकायची. कुठेतरी आशा जिवंत अजूनही दोन्ही संघाच्या. पळत राहतील, बघू काय निर्णय येतोय. धावसंख्येत 2 भर झालेली आहे. परत एकदा सांगतो, जिंकण्यासाठी तुम्हाला 4 बॉलमध्ये 13 धावांची गरज. लक्ष द्या, 4 बॉलमध्ये 13. डगआउट मधून प्लीज कोणी ओरडू नका, प्लीज विनंती करतो. मला वाटतं जर बघितलं तर एक षटकाराची गरज आहे प्रथमेश इलेव्हन या संघाला. एक षटकार जर आला तर कुठंतरी अजून मॅच मध्ये रंगत येईल. आणि जर एक विकेट घेतली सूर्याभाईच्या रूपाने, सूर्याने जर विकेट घेतली तर नक्कीच कुठेतरी अजून एक रंगत येईल, ती म्हणजे स्वराईलन या संघासमोर. पाणी जेव्हा तुम्ही घेऊन जाता तेव्हा कॉल द्या, डायरेक्ट पाणी घेऊन जाऊ नका. वॉर्निंग आहे प्रत्येक संघाला, कॉल द्या. आपल्याला ज्या मान्यवरांनी आपल्याला मदत केली, मी त्यांचे इथं जाहीर आभार मानतो. चांगली कामगिरी केली आणि आम्हाला एक टीव्ही दिला आणून. धाव चेंडू. अटीतटीचा हा बॉल खूप अटीतटीचा मित्रांनो, खूप अटीतटीचा आहे. सूर्या अनुभव 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 मेहनत, जिद्द आणि चिकाटी इथं आपल्याला बघायला मिळाली. सूर्या, कारण मी डिक्लेअरच केले होते की त्याची जिद्द, त्याची चिकाटी आणि त्याचा अनुभवाच्या जोरावर त्याला ही लास्ट ओव्हर दिलेली आहे. कारण थर्ड ओव्हर जर आपण सूर्याला जर दिले असते आणि 4th ओव्हर राहुलला दिले असते तर कुठंतरी समीकरण अजूनही आपल्याला वेगळं बघायला मिळालं असतं. पण नक्कीच कॅप्टन तुमचे आभार. स्वरायलनचे कॅप्टन, तुम्ही चांगला निर्णय घेतला. बघू काय जादू अजूनही बाकी आहे. 2 बॉलमध्ये 13 रन. एखादी जादू झाली, चमत्कार झाला. चला आता इंद्रापाडा संघ, मी तुम्हाला विनंती करतो, आज रविवार आहे, तुम्ही मुळगावला जावा, खंडोबाचं दर्शन घ्या आणि तिकडनं आणि वडापाव खावा. चांगलं दर्शन घ्या की देवा आम्हाला चांगली, आम्ही आता परत एकदा मेहनत करू, चांगली चिकाटीने करू आणि पुन्हा एकदा कमबॅक करू नेक्स्ट टुर्नामेंटसाठी जिथे इथे असतील. अशा तऱ्हेने मी शुभेच्छा देतो त्यांना, इंद्रापाडा संघाला. आणि तुम्ही सामील झालात या टुर्नामेंटमध्ये, त्यासुद्धा तुमच्या ओनरचं सुद्धा आम्ही आभार मानतो.
आणि जे तुमचे प्लेयर होते 14-15 मी सगळ्यांचे आभार मानतो. वेळात वेळ देऊ तुम्ही इथे पार्टिसिपेट केलं, आपली कला दाखवली, आपली जादू दाखवली. ठीक आहे, अडलक, पण बेटर लक फॉर नेक्स्ट टाइम. धन्यवाद. आत्ता झालेल्या या सामन्यामध्ये